नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी तुमच्यासोबत काल शेअर केले की गणेश आमच्याकडे केळवणसाठी आलेला होता, सोबतच तो मला घ्यायलासुद्धा आलेला आहे। म्हणजे मी आणि ताई आम्ही आज त्याच्यासोबत जाणार आहोत। तर सकाळी सकाळीच तो आला, चहा पाणी घेतले आणि आता आम्ही निघालो आहोत घरी जाण्यासाठी। तर सर्वांना नमस्कार वगैरे करून आम्ही निघालेलो आहोत। गणेश टू व्हीलर घेऊन आलेला होता, त्यामुळे टू व्हीलरवर आम्ही सर्वजण बसणार नव्हतो। मग मी शुभम सोबत टू व्हीलरवर गेली आणि ताई आणि सार्थक हे दोघं जण गणेश सोबत टू व्हीलरवर येणार होते। आणि आमचं सामान वगैरे सुद्धा खूप होतं, कारण लग्न म्हटलं म्हणजे खूप सारे बॅग्स राहतात। तर माझी सुद्धा खूप मोठी बॅग्स होती आणि ताईची सुद्धा खूप 2-4 बॅग होत्या त्यांच्या, तरी त्यांनी कसं तरी ते ॲडजस्ट करून त्या सोबत घेऊन गेल्यात। तर चला आता आम्ही निघालेत घरी जाण्यासाठी। तर आम्ही घरी पोहोचतो तोपर्यंत तुम्ही बघा कैरीची लुंजी किंवा कैरीची भाजी कशी बनवायची। कैरीची भाजी बनवण्यासाठी छान कच्च्या अशा कैऱ्या आपल्याला लागणार आहेत। तर मी इथं अर्धा किलो कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत, त्या छान अशा आंबट कैऱ्या आहेत। तर त्या 4 अशा कैऱ्या मी इथं घेतल्या। त्या 4ही कैऱ्यांना जी साल असते ते आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि त्याला या कैऱ्या स्वच्छ अशा धुवून घेतल्या, कारण त्यांना चीक वगैरे लागलेला असतो। तर ते व्यवस्थित धुवून झाल्यानंतर त्यांना पुसून वगैरे घेतले आणि आता त्याची जी साल आहे ते पूर्ण कैऱ्यांची साल मी इथं काढून घेणार आहे। आपण साल जर नाही काढली तशी सुद्धा आपण ही भाजी बनवू शकतात, पण साल शिजायला थोडा जास्त टाईम लागतो आणि कैरी जी आहे ती लवकर शिजून येते। त्यासाठी साल काढून जर आपण याची भाजी बनवली तर सोपी जाते आणि ते साल जे आहे ते कडक असल्यामुळे भाजीमध्ये थोडं ते कैरी वेगळी आणि साल वेगळीच होत राहते, त्यासाठी आपण साल काढून घ्यायची। तर हे बघा इथं मी सर्व कैऱ्यांच्या साल काढून घेतल्या। साल काढून झाल्यानंतर आता याला व्यवस्थित आपल्याला सर्वांचे वेगवेगळे छोटे छोटेसे काप करून घ्यायचे आहेत। तर सर्व कैरीचे मी छोटे छोटे इथं काप बनवून घेत आहे। आपण जर कैरी थोडी नरम असली तर मोठेही काप ठेवू शकतात, कारण कसं आहे त्याला काही जास्त टाईम लागत नाही शिजायला, तरीसुद्धा आपल्या आवडीनुसार आपण छोटे मोठे काप याचे बनवू शकतात। तर मी इथं छोटे छोटे असे काप सर्व कैरीचे बनवून घेत आहे। ही जी कैरीची भाजी ही खूपच टेस्टी बनते आणि तोंडाला सुद्धा एक छान अशी चव येते या कैरीच्या भाजीने। जर आपण पोळीसोबत जर आवडत नसेल तर आपण तशी साधी नुसती सुद्धा ही कैरीची भाजी खाल्ली तरी चालतं, किंवा पुरीसोबत पोळीसोबत कसंही आपण पराठ्यासोबत सुद्धा या भाजीला ट्राय करू शकतात। आणि ही भाजी आपण स्टोअरसुद्धा करून ठेवू शकतो, 8 ते 10 दिवस ही भाजी स्टोअर करता येते। चला तर आता सर्व कैऱ्यांचे काप जे आहेत ते माझे करून झालेले आहेत। हे बघा अशा प्रकारे सर्व कैऱ्यांचे समप्रमाणात मी भाग करून घेतलेले आहेत। चला आता भाजी बनवायला घेऊयात। त्यासाठी एका कढईमध्ये मी छान असं तेल तापवलं। तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी आपल्याला टाकायचं आहे। आपल्याला लसूण आवडल्यास आपण लसूण टाकू शकतात, ऑप्शनल आहे। ज्यांना कोणाला लसूण आवडत नसेल त्यांनी नाही टाकला तरी चालतो। तर चला आता इथं मी जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे। तर जिरं मोहरी तळल्यानंतर त्यामध्ये आता जे आपण काप करून ठेवले आहेत कैरीचे ते टाकायचे आहेत आणि ते काप जे आहे ते छान असे तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत। कैरीचे सर्व काप जे आहे ते आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। तेलामध्ये सर्व प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत मसाले। तर सर्वात आधी टाकायचं आहे हळद, नंतर तिखट आणि मीठ, असं सर्व त्यामध्ये व्यवस्थित। त्यामध्ये मसाल्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे। कोणाला जास्तच मसाला खावासा वाटत असेल तर ते ॲड करू शकतात, पण आपण नाही केला ना तरच खूप चांगलं, कारण मसाल्याने काय होतं की जे कैरीची नेमकी टेस्ट असते ना तेच चालली जाते। त्यासाठी आपण मसाल्याचा वापर न करावं असंच मला तरी वाटतं। तर चला आता ही जे मसाले वगैरे टाकून झालेले आहेत ते सर्व आता मी इथं मिक्स करून घेते। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये थोडंसं पाण्याचा शिपका टाकणार आहोत। यामध्ये आपल्याला भाजी जसं आपण शिजवतो त्याप्रमाणे पाणी टाकायचं नाही आहे। थोडंफार पाण्याचा शिपका टाकून झाला की ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यावरती झाकण ठेवून याला एक वाफ येऊ द्यायची आहे। अगदी 1 ते 2 मिनटं ही वाफ आपल्याला येऊ द्यायची आहे आणि लवकरच झाकण काढून आपल्याला ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे। तर आपण बघू शकतात भाजी छान प्रकारे अशी शिजून आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला साखर किंवा गुळाचा वापर करायचा आहे। मी इथं साखरचा वापर केलेला आहे, आपण गुळही वापरू शकतात। तर आपल्या आवडीनुसार आपण कमी गोड जसं खातो त्याप्रमाणे इथं साखर टाकायची असते। तर आमच्या इथं आम्ही जरा जास्त गोड खातो म्हणून मी इथं 2 चमच साखर टाकलेली आहे, तर आपण 1 सुद्धा टाकू शकतात। तर चला आता या साखरेला पाणी सुटते। यामध्ये आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही, कारण घट्टसरच भाजी ठेवायची, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसरही नाही, अशी ही भाजी आपल्याला बनवायची आहे। त्यासाठी मी इथं पाणी टाकलेलं नाहीच आहे। आता जी साखर टाकलेली आहे त्यालाच पाणी सुटलेलं आहे आणि ते पाणी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपली जी भाजी आहे ती शिजून येते। ते आपण गॅस बंद करून टाकायचा। आपली आता ही कैरीची भाजी खाण्यासाठी
खाण्यासाठी पूर्ण प्रकारे तयार आहे। ही भाजी थंड झाल्यानंतर सर्विंग बाउल मध्ये सर्व करायची आणि खायला ही भाजी आता तयार होत असते। आणि स्टोर करायसाठी पॅक डब्यामध्ये ही भाजी आपण स्टोर करून ठेवू शकतात आणि थंड झाल्यानंतरच ही भाजी आपल्याला पॅक करून ठेवायची आहे। आपण ही भाजी जेवढी थंड खाल्ली तेवढी खूप चांगली लागते। तर मंडळी, अशा प्रकारे ही कैरीची भाजी मी बनवलेली आहे। तुम्हाला ही कैरीची भाजी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। चला तर आता तुमच्याशी बोलता बोलता मी घरी पोहोचलेली आहे। घरी म्हटलं म्हणजे आमच्या गावाजवळच निंबापाट आहे, तिथं आम्ही पोहोचलोत आणि उन्हातच आल्या कारणाने सर्वांना म्हणजे शुभम आणि शची तिघांना खूप तहान लागलेली होती। तर आम्ही एका रसवंतीवर थांबलो, तिथं पाणी वगैरे सुद्धा पिलो आणि आता रस सुद्धा पित आहोत। शचीला तर उसाचा रस खूपच आवडतो, तिला जेवणाच्या ऐवजी उसाचा रस दिला तरी तिला आवडेल। जेवण सोडून ती उसाचा रस खूप आवडीने पित असते। तर चला आता इथं शांत थोडं बसून आम्ही छान प्रकारे उसाचा रस एन्जॉय केला। रस पिऊन झाल्यानंतर थोड्या वेळातच आम्ही तिथून निघलो आणि काय अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आज आमचं घर असते। तर आम्ही तिथून निघालोत आणि आता घरी पोहोचलोत। तर घरची सर्व मंडळी आमची वाटच बघत होती। आमच्या पाठोपाठच गणेश आणि ताईसुद्धा घरी आलेले आहेत, ते सुद्धा घरी पोहोचलेत। घरी पोहोचल्यानंतर आम्ही सर्वांनी थोडा वेळ आराम वगैरे केलात आणि आता मी गेली आहे तर गणेशकडे म्हणजेच मोठींकडे। तर आयताच केपी बाहेरच मला छान असं गहू पेरलेला दिसला। तर हे देवकुंडीसाठी इथं गहू पेरलेला आहे, कारण फोटोमध्ये व्हिडिओमध्ये छान यायला पाहिजे, वेळेवर धान निघत नाहीत म्हणून त्यांनी आधीच गहू पेरून इथं धान निघायसाठी टाकून दिलेला आहे। तर ही आता 2-4 दिवस आधीच लग्नाची ही प्रोसेस केलेली त्यांनी आणि घरात आले तर काय घरसुद्धा खूप टापटीप झालेलं आहे। छान प्रकारे सर्व घराला कलर वगैरे देऊन झालेला आहेत। आणि हे बघा, ह्या पडलेल्या आहेत ताईंच्या बॅगा आणि ताई, मम्मी, मोठे वगैरे सर्व मंडळी गहू निसत आहेत। सोबतच आजीच म्हणजे गणेश मोठींच्या आई त्यासुद्धा आलेल्या आहेत, त्यासुद्धा इथं या सर्वांजवळ बसलेल्या आहेत। सर्वजण गहू निसत आहेत। तर मी सुद्धा आली तिथे आणि मी सुद्धा लागले तर गहू निसायला। तर आम्ही सर्वांनी मिळून गणेशच्या लग्नाची गहू निसलेत। तर चला आता आम्ही गहू निसतोय। तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघा। आशा करते हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।